महाराष्ट्र सरकार की मुख्यमंत्री माझी लाड़की बहन योजना को लेकर विपक्षी दलों के नेताओं की प्रतिक्रिया लगातार सामने आ रही है। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी और समाजवादी पार्टी के विधायक जितेंद्र आव्हाड ने इस योजना पर तीखी प्रतिक्रियाएं व्यक्त की है। उन्होंने आरोप लगाया कि यह योजना एक सुनियोजित तरीके से मतदाताओं को आकर्षित करने और आगामी चुनाव में लाभ प्राप्त करने के लिए लागू की गई थी। लाडकी बहीण योजना ही मत विकत घेण्यासाठी लोकसभेच्या पराभवानंतर आणलेली एक सुनियोजित कट होता मत विकत घेण्याचा। मत विकत घेतली, सरकार आलं। सरकार आल्यानंतर हे त्यांना स्पष्ट दिसत होतं की जेवढे पैसे आपण देतो आहोत त्याच्यानी या राज्याची तिजोरी खाली होणार आहे। आज तेव्हा तिजोरी खाली झालेली आहे, तिजोरीमध्ये पैसेच नाही, तेव्हा ही योजना चुकली, आम्ही घाईत आणली। या योजनेमध्ये अनेकांनी अनेक चुकीच्या गोष्टी केल्या असं म्हणत जवळजवळ 70% बहिणींना ते पैसे नाकारण्याचं काम हे सरकार करणार आहे। हा काही फार मोठा हेच लाडक्या बहिणींबरोबर हे होणारच होतं। आता एकदा निवडणूक जिंकल्यानंतर बहिणींची गरज काय आहे? आता 4.5 वर्षानंतर बहिणींची आठवण येईल ना।